इथे आपण कांद्याच्या पातीची एक जोडी घेतली आहे। ही जोडी आता निसून कापून स्वच्छ धुवून घेऊ। इथे आपली भाजी चिरून धुवून स्वच्छ झाली आहे। इथे मी बाजूला पातेलं तापत ठेवलं आहे। आता आपण करूया या भाजीला फोडणी। इथे मी पातेलं तापत ठेवलं आहे। यामध्ये टाकून घेऊया 2 चमचे तेल। तेल तापलं की यात टाकूया आता आपल्याला ही भाजी अगोदर परतून द्यायची आहे। आपली भाजी परतते तोपर्यंत आपण याचं मसाल्याचं वाटण करून घेऊ। कमी गॅस करून आपल्याला ही भाजी परतून द्यायची आहे। इथे वाटण करण्यासाठी मी अर्धा मेजरिंग कप शेंगदाणे घेतले आहे। यात टाकून घेऊ 8 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, 1 चमचा हळद, 1.5 चमचा जिरे। आता याचं आपण पाणी टाकून वाटण करून घेऊ। इथे आपलं वाटण तयार आहे। आता आपण हे वाटण भाजीमध्ये टाकून घेऊ। इथे आपली भाजी परतली आहे। आता यामध्ये आपण टाकून घेऊ हे वाटण। यात आपण अजून थोडंसं पाणी टाकून घेऊ। यात टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ। आता ही भाजी उकळी आली का गॅस कमी करून एक 5-10 मिनिटं शिजून देऊ। मग यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ टाकायचं आहे। भाजीला इथं उकळी आली आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवून ही भाजी फक्त 5 ते 10 मिनिटं आपल्याला शिजून द्यायची, कारण का भाजी परतताना शिजलेली। इथे मी गॅस कमी करून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून आपण डाळीचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून हे दळून घेऊ। आता आपण झाकण उघडून बघूया आपली भाजी झाली आहे का। भाजी इथे शिजली आहे। आता यात टाकून घेऊ आपण डाळीचं पीठ। आता आपण हे डाळीचं पीठ टाकल्यानंतर 1-2 मिनिटं फक्त उकळून द्यायचं आहे। आपली भाजी तयार आहे। आपल्या भाजीला इथं उकळी आली आहे। आपण गॅस बंद करून घेऊ। भाजी तयार आहे।